हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे, तुम्ही पाहू शकता इथे. आणि आज ना मोठी वारस म्हणजे एकादशी अधिक मासातली होती दुसरी, आणि त्या दिवशी ना मग पूजा आणि आपली छान अशी झालेली होती. तर म्हटलं आज पुरणपोळीचा बेत करूयात आणि तिसऱ्या टाईमचे आज धोंडे बनवूयात. म्हणजे मला ना आज धोंड्याचे पुरणपोळीचे म्हणजे पुरणाचे धोंडे बनवायचे होते. तर मग काय सकाळीच म्हटलं आज आपण ना लेकीला सुट्टी आहे तर तिला स्वयंपाक शिकवूयात पुरणपोळीचा, असं मी ठरवलं होतं बरं का. मी काय मग सकाळी पुसणं वगैरे, बाहेरची पूजा, माझी सेवा, हे सर्व मी करत तिला ना पुरणपोळीचा स्वयंपाक शिकवत होते. तर मी तर सर्व काही शूट केले नाही बरं का, कारण तिचा स्वयंपाक तिच्या पद्धतीने चालू होता. अगदी कुकर पुरणाचं लावण्यापासून मी तिला हे सगळं स्वयंपाक शिकवत होते. बघा तिचा अवतार कसा झाला आहे. तर कसं आपण जे शिकवतो ना ते मुलांना आलं पण पाहिजे. आपण जे करतो, आपली जी संस्कृती आहे, तर म्हणतात ना सगळ्या स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक केलं की सर्व काही आलं असं असतं आपल्याकडे, अशी मान्यता आहे. तर तिला आत्ता सुट्टी होती, मग दिवसभर आता निवांतच असते ना ती, म्हणून म्हटलं चला तिला थोडंसं स्वयंपाक शिकवू. आज थोडासा निवांत वेळ पण होता, म्हणजे आहोंना लवकर जायचं होतं, मग त्यांना नाश्ता वगैरे करून दिला होता, मग ते गेले होते. तर बघा तिने ना बाकीचं सर्व मी सांगाल तसं पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे. मी फक्त तिला पुरण इथं वाटून दिलेलं आहे आणि तिने ना आता ही पुरणाची पोळी अशा पद्धतीने उंडा भरला आणि अशा पद्धतीने तिने पुरणाची पोळी, पहिलीच पोळी आहे बरं का तिची, तर ती अशा पद्धतीची बनवलेली आहे. आणि खरंच मला ना सकाळपासून तिने हे स्वयंपाक करताना खूप छान वाटत होतं. जसं मी सांगेल, जसं मी म्हणत होते तर सांगत होते तशा पद्धतीने तिने सर्व केलेलं आहे आणि अगदी छान केलं बरं का. मग तिच्या त्या तिने 2 पोळ्या केल्या तिच्या आणि 2 चपात्या केल्या. मी म्हटलं चला आता ठीक आहे, राहू दे, मी करते बाकीच्या पोळ्या. मग मी काही पोळ्या करून घेतल्या. मग बघा असं धोंड्याचं ताट देवासमोर ठेवलं, स्वामींना दाखवलं आणि नैवेद्य झाला आपला. तिसऱ्या वेळेचे हे धोंडे पण अर्पण झाले स्वामींना. आपली ही सेवा पण पूर्ण झाली, गोपद्माची ही सर्व अशी. आणि असे धोंड्याचा नैवेद्य दाखवून झाला, दिवा वगैरे लावला छान असं. आणि ही जे मला करायचं होतं ते पूर्णपणे आज पूर्ण झालं. आणि माझ्या लेकीने बनवलेला पुरणपोळीचा स्वयंपाक स्वामींना नैवेद्य दाखवला देवाला वगैरे. मग मीही जेवण करून घेतलं आणि मग काय दुपारची भांडी वगैरे सर्व आटोपली आणि अचानक आम्हाला निघावं लागलं, ते म्हणजे गावाला. तर ते कशासाठी पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. बघा एवढी म्हणजे घाईत ना आम्हाला खूपच इतकी घाई झाली की काय सांगायची सोयच नाही. मग आम्ही काय नवली ब्रिजच्या तिथे जाऊन थांबलो आणि मग ट्रॅव्हल्स आली आणि त्या ट्रॅव्हल्समध्ये मग आम्ही बसलो बरं का. अचानकपणे आम्हाला गावाकडे जायचं होतं, तर सगळं आवरण्यात ना मग इतका उशीर झाला होता, म्हणून घरी काय पहिल्यापासून मी इथं शूट केले नाही बरं का. बाकीचे कामं झाले, मग आम्ही तिघी मायलेकीच निघालो होतो. तर ते कशासाठी, तर पप्पांचा जीव राहत नव्हता की धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास संपत आलेला आहे, तुम्ही तिकडेच आहे, तर मग काय या असं पप्पांचं चाललं होतं. तर मग काय आम्ही निघालो होतो. तर रात्रभर प्रवास केला आणि सकाळी बघा पहाटे 5:30लाच अशी छान सकाळ होते आणि गावाकडचं हे सुंदर वातावरण ना अगदी मनाला प्रसन्न होणारं होतं बरं का. खूप छान वाटत होतं आणि बऱ्याच महिन्यांनी आम्ही गावाकडे आलो. मग काय स्टँडवर उतरलं आणि मग दिदी गेली तोपर्यंत मग आता म्हटलं आम्ही पायी तोपर्यंत आपणही जाऊयात. तर बघा हे सुंदर सकाळचं दृश्य आहे 5:45च्या दरम्यानचं. तर इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि हा गुलमोहर ना काय पाठ सोडत नाही बरं का. जिथे तिथे हा गुलमोहर असा उमललेला बहरलेला पाहून मला खूप छान वाटत होतं, कारण मला खूप आवडतं गुलमोहर बरं का, असं छान पाहिलेलं उमललेला पाहून. मग काय घरी आल्याच्या नंतर थोडा वेळ बसली बरं का. आल्यानंतर आणि थोडं बसले, मग जाऊ पाहिजे म्हणून म्हणत होते. आणि अचानक कसं काय असं कसं, कारण आमचं इतकं अचानक ठरलं, तर ठीक आहे म्हटलं आलं. मग ती बाहेरचं झाडून घेत होती. बाहेर आता कसं गावाकडे अंगण असतं ना मोठं, तर बाहेर खराट्याने सर्व झाडून काढायला लागतं. मग काय मी झाडून काढले, आतमधलं केर वगैरे भरून घेत होते, केर कचरा. तर तेवढ्यात बहिणीचा फोन आला, म्हणजे बहिणीच्या मुलाचा. मग तू खरंच आली आहेस का म्हणलं हो रे खरंच आली आहे मी. त्याला विश्वास बसत नव्हता, म्हणून तो व्हिडिओ कॉल करून बघत होता, मला बोलत होता. आणि बराच वेळ त्यानं बोलत असताना ना मग काय म्हटलं आता थांबून जमणार नाही, मग पटापट कामं आटपून घेऊ. आणि हे बघा इथं वतल्यावर आम्ही पाणी तापायला ठेवलेलं आहे बरं का. मग इथे तिने बाहेरचं झाडून काढत होते, म्हटलं आता थोडीशी भांडी आहेत तिकडे वतल्याला घालत नाही मी भांडी घासून घेणार होते. मग त्याचं बराच वेळ असं बोलणं चालू होतं बरं का. मग काय इथे बोलत थोडा वेळ बसले मी तिथे. म्हटलं ठीक आहे बाळा, आता तू ये लवकर आवरून आणि मग आपण जाऊयात तिकडे आजोबांच्या घरी. सासर माहेर गावात असल्यामुळं ना
तर हे सर्व गोष्टी येतातच. तिकडे जायचं का इकडे. आणि बघा इथे ना मग काय सासरी तरी अगोदर यायचं आणि मग माहेरी जायचं असं. मग आता इथे भांडी वगैरे घासून घेतली आणि बघा इथे ना मला काय ह्या फुलांना पाहून मोह आवरला नाही बरं का. हे आपलं गुलाबाचं झाड आहे, चिटगुलाब असं म्हणतात त्याला, म्हणजे गावरान गुलाब. एवढे छोटे छोटे पण खूप सारी फुलं लागतात बरं का ह्या गुलाबाला. खूप छान आलेला आहे गुलाब. मग एवढे हे गुलाब पाहिला आणि बघा गावात म्हणजे कसं असतं ना, आपल्याला सगळं फ्रीमध्ये भेटतं ना, तर खरं आपल्याला तेव्हा कळत नाही, पण आता मला ह्या सर्व गोष्टींची किंमत कळते बरं का. काय फोडणीला दारातच जायचं, बाहेर कढीपत्ता घ्यायचा फ्रेश आणि ताजा टवटवीत, आणि फोडणीला आपण हा कढीपत्ता वापरू शकतो, हो की नाही. हे बघा किती छान असल्या उन्हाळ्यात पण इथं कढीपत्ता आहे. एवढं भारी वाटतंय ना या कढीपत्त्याकडं पाहिलं की. इतका छान सुवास पण खमंग असं गावरान कढीपत्ता आहे बरं का. आणि हे बघा सीताफळाची झाडं, अवतीभोवती घराच्या खूप सीताफळाची झाडं आलेले आणि किती छान सीताफळं लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छोटी छोटी अशी. आता हे ना थोडी हळूहळू मोठी होतील आणि मग दसऱ्यामध्ये हे चांगले आपल्याला खायला भेटतील बरं का हे सीताफळं. तोपर्यंत मोठे होऊन पिकून जातील. झाडाला अशी भरपूर सीताफळं लागली होते. मग काय गावाकडे बघा हे किती छान सीताफळ लागलेत नाही, तुम्ही पाहू शकता. एवढी छान आपल्या म्हणजे अवतीभोवती आपल्याला घराभोवतीसुद्धा एवढं सगळं पाहायला आणि खायला अनुभवायला मिळतं. कसं शेतातच सगळ्या गोष्टी असतात असं नाही. मग काय सकाळी मग आंघोळ वगैरे केली आणि चहा पाणी झालं. मग जाऊबाई स्वयंपाक करत होत्या. म्हटलं आपण कपडे वगैरे धुवून घ्यावे तोपर्यंत. मग मी काय कपडे धुवून घेतले. आता म्हटलं कपडे सुकायला टाकूयात. एकामागून एक आपली कामं सुरूच होती. देवपूजा पण तिने करून घेतली होती. आणि कसं प्रवास करून आलं की थोडंसं कामं करायला नकोच वाटते, झोपा वाटतं. पण आल्याला मी आलेच होते 2 दिवसासाठी, म्हणून म्हटलं आता झोपून करून चालणार नाही. आपल्याला इकडे तिकडे गावात पाहुणे आहेत, मामा आहेत, गावातले मामा आहेत त्यांच्याकडे, त्या आजीकडे पण भेटायला जायचं होतं. मग काय हे बघा आत्या पण आल्यावर का आमच्या ह्या कुटेगावच्या आत्या आहेत. मग त्या आल्या. त्यांनी येताना ना मग काय पप्पांना दही आवडतं ना घट्ट असं, म्हणून त्यांनी बघा दही लावून आणल्या होत्या. भावासाठी त्यांची किती खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, पण त्या खूप मोठ्या असतात. आत्याने बघा दही आणलं होतं घट्ट असं, आणि खरडा त्यांच्या हातचा, आणि हे सर्व शेंगा चटणी पण त्यांनी वाटून आणल्या होत्या. भाकरी अगदी चपात्या, आणखीन आमच्याकडे पद्धत आहे चपात्या भाकरीसोबत म्हणजे घेऊन यायच्या अशी. तर ते सर्व आणलं होतं. आम्ही जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर मग थोडंसं आराम केलं. आणि मग काय गावात इथे मामाच आहे त्या, मग तिकडे आम्ही मामाकडे आलो. तर इथं आल्यानंतर आम्ही आल्या बघा इथं काय पाहायला मिळते, तर मामीची बहीण आली होती आणि मामी तिला ना चुडे बसवत होती. आमच्याकडे आणखीन प्रथा आहे बरं का, बहिणी आल्या गेल्या एकमेकांना चुडे वगैरे बसवायचं असं. तर आम्ही मध्ये बसलो होतो, गप्पा गोष्टी सगळ्यांच्या झाल्या. ह्या आजी आहेत बरं का, ह्या 96च्या पुढे गेलेल्या आहेत बरं का ह्या आजी. तर ह्या मामी आहे, मावशी, ह्या सर्वजण आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि पोरी गेल्या होत्या भैयासोबत शेताकडे बरं का. तर येताना पोरीने एवढी सर्व जांभळी आणलेली होती. आणि मग काय आजी विचारत होती ना की अगं पोरी आल्या नाहीत का. आजीला मागे खूप बरं नव्हतं. आता वयामानानुसार होणारच ना. मग ती म्हणत होती, म्हणून मग पोरीना इकडेच बोलावून घेतलं. तर बघा ही माझी छोटी लेक कशी गप्पा मारत बसलेली आहे आजीसोबत, आणि ही मोठी, दोघी पण मस्त गप्पा मारल्या. आजीने त्यांना ओळखलं का नाही या पाण्यासाठी, तर आजी ओळखली, गप्पा मारत होती. खूप वय झाले आता तिचं. आणि मी ही मस्त असं बसून इथे जांभळाचा आस्वाद घेत होते बरं का. खूप छान मोठे मोठे असे टप्पोरे काळे काळे जांभळं. मग आजीला म्हटलं आता मी निघते, परत येते असं म्हणाले. पण कारण मला जायचं होतं थोडंसं तुंगीला जाणार होते मी. मग थोडीशी तिकडेही जाताना जांभळं घेतले. अचानकपणे मला तिकडे जावं लागलं आणि आम्ही तिकडे गेलो. येता येता आम्हाला खूप उशीर झाला. तिकडच्या भावाला पाहायला जायचं होतं. तिकडे काय मी शूट घेतलं नाही बरं का, कारण खूप अंदाज झाला होता, खूप उशीर झाला होता पोरींना. मग तिकडे घराकडे पाठवून दिलं आणि मी भैयासोबत निघाले होते तुंगीला. मावशी पण तिकडे जाणार होती. आणि तिकडून येता येता आम्हाला 8:30 ते 9 वाजले. मग डायरेक्ट इकडे पप्पांच्या घरी आले बघा. कारण 1-2 दिवसात आपण येणार असलो ना, तर आपली अशी घाई होऊन जाते ना की काही आपल्याला समजतच नाही काय करावं काय नाही. घरी आल्यानंतर बघा हे बच्चा कंपनी, कार्टून असे काहीतरी गेम्स वगैरे खेळत बसले होते. बहिणीचा मुलगा पण आला होता. हे सर्वजण, ते दोघे हे दोघे असं. आणि मी इकडं आल्या मला भूक लागली होती. मी पहिलं जेवण केलं आणि इकडे ह्यांचं चालू होतं ते म्हणजे अनारसे बनवणं. तर त्यांचा असा अनारशाचा बेत चालू होता बघा. म्हणजे अगोदरच त्यांनी तयारी केलेली होती सर्व आणि अनारसे इथं बनवत होते. तर इथे तिने अख्खी ना लाटून देत होती बरं का प्लास्टिकवरती अनारसे, कारण लाटून आणखीन पातळ